Hello friends, welcome back to this video. In this video we will start the next point, that is the deadlock prevention. It is come under the deadlock handling. So deadlock prevention शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही ऐकत असाल प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे येऊनच द्यायचं नाही एखादी कंडिशन, म्हणजे अवॉइड करायची फुल्ली. We can prevent deadlock by eliminating any one of the four necessary conditions. म्हणजे डेडलॉक जर तुम्हाला प्रिव्हेंट करायचं आहे तर 4 कंडिशन्स ज्या डेडलॉक करण्यासाठी गरजेच्या आहेत त्यातली एक जरी कंडिशन तुम्ही एलिमिनेट केली तर तुम्ही डेडलॉकला प्रिव्हेंट करू शकता, म्हणजे येऊनच देऊ शकत नाही डेडलॉक तुम्ही. तर पहिली कंडिशन आहे एलिमिनेट म्युच्युअल एक्सक्लुजन. ज्या 4 कंडिशन आहेत त्या 4 कंडिशनला फक्त त्यांनी एलिमिनेट वापरले आणि यूज केले. It is not possible to dissatisfy the mutual exclusion because some resources such as printer or tape drive are normally non-shareable. जे की तुम्ही जर ही म्युच्युअल एक्सक्लुजन करायला गेला एलिमिनेट तर ते होऊ शकत नाही, पॉसिबल नाही. कारण प्रिंटर हा असा एक रिसोर्स आहे जो किती जरी म्हणलं तरी तो शेअर होऊ शकत नाही, तो नॉन शेअरेबलच आहे. पण ही सिच्युएशन तुमची 20 ते 25% मध्ये फक्त एलिमिनेट होऊ शकते, नाही तर ते होऊ शकणार नाही एलिमिनेट. नेक्स्ट आहे एलिमिनेट होल्ड अँड वेट. होल्ड अँड वेट म्हणजेच काय? प्रोसेस मस्ट रिक्वेस्ट ऑल रिसोर्सेस ॲट वन्स बिफोर स्टार्ट ऑफ इट्स एक्झिक्युशन. म्हणजेच काय की प्रोसेसनं आधीच सर्व रिसोर्सेसला रिक्वेस्ट करून ठेवायचं, म्हणजे जे रिसोर्सेस प्रोसेस लागणार आहे ते आधीच रिक्वेस्ट करून ठेवायचे बिफोर द स्टार्ट ऑफ एक्झिक्युशन. एक्झिक्युशनचा स्टार्ट होण्याच्या आधी. म्हणजे काय होणार की सर्व रिसोर्सेस ते ब्लॉक होणार त्या प्रोसेसद्वारे, म्हणजे त्या रिसोर्सेसना दुसऱ्या प्रोसेस रिक्वेस्ट करू शकत नाहीत. मग जर ऍट अ टाइम 2 प्रोसेस एका रिसोर्सला रिक्वेस्ट करणार नाहीत तर तिथं ऑलरेडी ऑब्विसली डेडलॉक ऑकर होणार नाही. जे की मी तुम्हाला आता मी काय म्हटलं ते डबल रिवाइंड करा वाटलं त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. एक्झाम्पल, इफ अ प्रोसेस रिक्वायर प्रिंटर ऍट सम लेटर टाइम. म्हणजे एखाद्या प्रोसेसला प्रिंटर हा थोड्या वेळानंतर लागणार आहे, पण तेव्हा काय करायचं? इफ वी हॅव अलोकेटेड प्रिंटर बिफोर द स्टार्ट ऑफ इट्स एक्झिक्युशन. मग आपण प्रिंटरला आत्ताच त्या प्रोसेसला अलोकेट करून ठेवला तर काय होणार? प्रिंटर विल रिमेन ब्लॉक टिल इट हॅज कम्प्लिटेड इट्स एक्झिक्युशन. म्हणजे प्रिंटर ब्लॉक होणार डायरेक्ट. मग त्या प्रिंटरला तुम्ही दुसरा प्रोसेस रिक्वेस्ट करणार नाही जर तो असाच ठेवला. आणि जर समजा 2 प्रिंटरला अलोकेट नाही केला आणि मग P1 समजा P1 ला प्रिंटर लागणार आहे आणि P1 ला आता आपण अलोकेट केलं नाही, मग ज्यावेळी P1 चं एक्झिक्युशन चालू होईल त्यावेळीच बरोबर P2 न पण त्या प्रिंटरला रिक्वेस्ट केली तर झाला ना डेडलॉक. दोन्ही प्रोसेसने एकाच रिसोर्सला रिक्वेस्ट टाकली, झाला डेडलॉक. मग त्यामुळेच प्रिंटरला आधीच सम लेटर टाइम बिफोर आपण तो प्रिंटर P1 ला अलोकेट करून टाकला. म्हणजे इथं पण होल्ड अँड वेट कंडिशन ऑकर झाली नाही, ऑकर्स होऊन दिली नाही. एका वेळी होल्ड आणि एका वेळी वेट होऊन दिली नाही. आपण होल्ड एखाद्या वेट केले तर वेट करण्याची गरज नाही त्या गोष्टीला. एलिमिनेट नो प्रिम्पशन. म्हणजेच काय? प्रिम्प्ट रिसोर्सेस फ्रॉम प्रोसेस वेन रिसोर्सेस रिक्वायर्ड बाय अदर हाय प्रायोरिटी प्रोसेसेस. म्हणजे काय करायचं? इथं रिसोर्सेस प्रिम्प्ट करायचे. ही पण कंडिशन जास्त कंडिशनमध्ये सॅटिस्फाय होऊ शकत नाही, कारण जर इथं प्रिंटर आला तर प्रिंटरला तुम्ही प्रिंट करू शकत नाही. बाकीच्या रिसोर्सना तुम्ही प्रिंट करू शकता जर प्रोसेसची प्रायोरिटी जास्त असेल तर. मग तुम्ही इथं नो प्रिम्पशन ही कंडिशन सुद्धा एलिमिनेट केली, म्हणजे डिसॅटिस्फाय केली. नो प्रिम्पशन कंडिशन काय सांगत होती की प्रिम्प्ट होऊ शकत नाही, पण तुम्ही इथं प्रिम्प्ट केली, त्याच्या अपोजिट वागताय. डेडलॉक प्रिव्हेन्शन मध्ये हेच करायचं आहे. ज्या नेसेसिटी कंडिशन आहेत त्यांच्या अपोजिट वागायचं आहे. ती जी कंडिशन सॅटिस्फाय होत होते त्याला फक्त डिसॅटिस्फाय करायचं, संपलं. लास्ट कंडिशन आहे एलिमिनेट सर्क्युलर वेट. सर्क्युलर वेट मध्ये तुम्हाला जे म्हटलं सर्क्युलर मॅनर मध्ये प्रत्येक प्रोसेस पुढच्या प्रोसेसच्या रिसोर्सेससाठी वेट करत असतात, ती एलिमिनेट करायची. एलिमिनेट कशी करायची ते आपण बघूया. इच रिसोर्स विल बी असाइन विथ अ न्यूमरिकल नंबर. प्रत्येक जेवढे काही रिसोर्स असतील आता एक्झिक्युशनच्या पिरियडमध्ये त्यांना एक न्यूमरिकल नंबर असाइन करायचा. प्रोसेस कॅन रिक्वेस्ट द रिसोर्स बाय इन्क्रीजिंग ऑर्डर ओनली ऑर डिक्रीजिंग ऑर्डर ओनली. एक तर प्रत्येक प्रोसेसनं रिसोर्सेसना एखाद्या पर्टिक्युलर ऑर्डरमध्येच ऍक्सेस करायचं किंवा नाही करायचं, म्हणजे किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये करायचं. एक कोणती ऑर्डर फिक्स करायची. म्हणजेच काय? आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. रिसोर्स ऑर्डर R1 रिसोर्स आहे त्याला 1 नंबर असाइन केला, R2 आहे त्याला 2 नंबर असाइन केला, R3 आहे त्याला 3 नंबर असाइन केला.
अलाउड रिसोर्सेस रिक्वेस्ट सिक्वेन्स कसा असणार सिक्वेन्स P1 R1 किंवा R2 R1 आणि R1 नंतर R2 असे ना म्हणजे रिक्वेस्ट करू शकते. P2 पण R2 नंतर R3 ला रिक्वेस्ट करू शकते. P3 R1 नंतर R3 ला करू शकते. पण अलो नॉट अलो कसं आहे P4 समजा असते P4 न आधी R3 ला रिक्वेस्ट केली असती नंतर R1 ला असं चालत नाही. कारण तर मॅनर काय ठरलाय इथं आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये करतोय 1 2 3 आधी 1 रिसोर्सेस रिक्वेस्ट करायचं नंतर 2 नंबरचं नंतर 3 नंबरचं. मग त्यामुळे काय होणार एखाद्या ऑर्डर मध्ये जर रिसोर्सेसला रिक्वेस्ट करत गेलो तर समजा पहिल्या रिसोर्सला P1 P1 R1 ला रिक्वेस्ट केली नंतर P2 R2 रिक्वेस्ट केली P1 परत R1 ला रिक्वेस्ट केली तर काय होणार P1चं एक्झिक्युशन संपल्यानंतर P1 ला P2 ला परत भेटणार. असं हेच आहे डेडलॉक प्रिव्हेन्शन मध्ये आपण. या व्हिडिओमध्ये आपण डेडलॉक प्रिव्हेन्शन ही कन्सेप्ट बघितली आहे जे की काय करते डेडलॉकच्या ज्या नेसेसिटी कंडिशन आहेत ऑकर होण्याच्या त्यांना चारही कंडिशनला एलिमिनेट चारही नाही त्यातली एक जरी कंडिशन एलिमिनेट केली तर डेडलॉक तुमचं प्रिव्हेंट होऊ शकतं. पण त्या आपण चारी कंडिशन एलिमिनेट करायला बघतो. तर आपण तेच या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेडलॉक अवॉइडन्स म्हणजे काय डेडलॉक अवॉइडन्सचा लास्टचा अल्गोरिदम बँकर्स अल्गोरिदम बघणार आहोत. So thank you everyone. See you in the next video.